म्हाडा लॉटरीसाठी फक्त आता उरलेले 2च दिवस. आजची 11 तारीख आहे, 13 तारीख शेवटची तारीख आहे. पेमेंट करण्याची तुम्हाला 14 तारीख आहे. पण खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत. सर्वात जास्त कमेंट ज्या आलेल्या आहेत, तर ते ते मी तुम्हाला आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते कमेंट वाचून दाखवू शकत नाही, कारण की एवढ्या जवळपास 400 ते 500 कमेंट आहेत. पण त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जर कमेंट असेल, तर सर्वांची म्हणजे कास्ट व्हेरिफाय. प्रत्येकाचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते कास्ट व्हेरिफाय होत नाही. काही-काहींचा इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय होत नाही. काही-काहींचं फायनान्शियल इयर जे आहे ते त्यांना कळत नाही आणि काहींचं डोमेसाईल. हे मेन 4 जे प्रॉब्लेम आहेत ते फॉर्म भरताना सर्वांना येत आहे. तर या फॉर्म भरताना जे प्रॉब्लेम येतात आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये एवढ्या साऱ्या लोकांचं माझ्या मते तर व्हेरिफाय होणार नाही. पण आता या लॉटरीला मुदतवाढ मिळणार की नाही मिळणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, की या लॉटरीला जे प्राईम लोकेशन आहे, त्या प्राईम लोकेशनला सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेला आहे. जसे की तुम्ही घनसोली म्हणसाल, घनसोलीमध्ये जो निळकंठचा जो प्रोजेक्ट आहे, इथे ईडब्ल्यूएस टाइपची घरे देण्यात आलेली आहे. या प्रोजेक्टला सर्वात जास्त जे स्पर्धा आहे, असे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर नेरूळ, त्यानंतर दिघागाव, त्यानंतर जे सानपेड्याला जे 2 प्रोजेक्ट आहेत, सानपेड्याचे ते देण्यात आलेले आहेत. त्या प्रोजेक्टला सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेला आणि ठाण्यामधील जे प्राईम लोकेशनची जी घरे आहेत, जशी की अशर डेव्हलपर्सची घरे आहेत, असे त्यानंतर मीरा रोडवरची जी घरे आहेत, या लॉटरीला सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. तर आता उरलेले 2 दिवस, 2 दिवसामध्ये जर ज्यांचं व्हेरिफाय झालं असेल, तर ते गुड. ज्यांचं नाही व्हेरिफाय झालं असेल, त्यांच्यासाठी तुम्हाला मी म्हाडाच्या ऑफिसचा ॲड्रेस पण देणार आहे. त्यांचा जो मेन हेल्पलाईन नंबर आहे, त्यांचे 3 ते 4 हेल्पलाईन नंबर आहेत. तुम्ही त्या नंबरला कॉल करून सुद्धा त्यांच्याशी सांगू शकता, की सर आमचा हा प्रॉब्लेम आहे. 7-8 दिवस झाले, काहींचे 5 दिवस झाले, काहींचे 4 दिवस झाले. त्यांचं व्हेरिफायच होत नसेल. एक माझा अंदाज, कारण की फॉर्म जेवढ्या जास्त लोकांनी भरलेले आहेत, तेवढ्यापेक्षा जे व्हेरिफाय करणारे जे अधिकारी असेल, ते कुठेतरी कमी पडत असेल, असा एक माझा अंदाज आहे. कारण की मागच्या 15 दिवसापूर्वी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, जशी की या लॉटरीला सुरुवात झालेली आहे 13 जुलैपासून, तर काहींनी जसा फॉर्म भरला तसा त्यांच्या 2 दिवसामध्ये व्हेरिफाय झालेला आहे. मी पण खूप सारे फॉर्म भरलेले आहेत. त्यांचे पण डोमेसाईल इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हेरिफाय झालेले आहेत. पण आता हा प्रॉब्लेम खूप वाढत आहे. याचा अर्थ असा आहे, की जे फॉर्म भरणारे आहेत, त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढलेली आहे आणि आता फॉर्म जास्त जास्त येण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच हे व्हेरिफाय होत नसेल असा एक आपला अंदाज आहे. तर तुम्हाला मी तुम्हाला एक क्लू देतो, की जसं तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न हे तुमचं जे रिजेक्ट होत असेल, तर तुम्ही जे व्हेरिफाय केलेले असेल, जर तुमचं व्हेरिफाय झालेलं नसेल आय-टी-आर, तर ते तुम्ही परत एकदा रिअपलोड करून बघा. कधी-कधी जर तुमचं जो डेटा असेल, समजा जे फॉर्म भरणारे जे कॅन्डिडेट असतील, जे अप्लाय करणारे जे असतील, त्यांच्या ज्या लिस्टमध्ये एकदा जर तुमचा खाली गेला असेल, तर तुम्ही फॉर्म त्याला रिअपलोड करून सुद्धा तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे, तो वरती घेऊ शकता. त्यानंतर फायनान्शियल इयर बघा, त्यांनी फायनान्शियल इयर हे क्लिअर कट सांगितलेलं आहे. 2023-24 हा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न पाहिजे आणि फायनान्शियल इयर 24-25 पाहिजे. पण आता मागच्या 3 दिवसापूर्वी आपण एक फॉर्म भरला, तिथे फायनान्शियल इयर पण सिलेक्ट झालेलं आहे. काही लोकांनी परत कमेंट केलेली, की सर ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक म्हाडा लॉटरीसाठीच फायनान्शियल इयर अपडेट झालेलं आहे. पण नाही, हे चुकीचं आहे. जे त्यांनी सांगितलेलं आहे, आता फायनान्शियल इयर 2023-24 आणि 24-25 तिथे अपलोड झालेले आहेत आणि आम्ही 2024-25च्या फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न त्यांच्याकडून व्हेरिफाय झालेला आहे. फक्त त्यांचं डोमेसाईल व्हेरिफाय होण्याचं बाकी आहे. तर त्यामुळे तुम्ही फायनान्शियल इयर तुमचं जर तुमच्याकडे 2023-24 असेल, तर तुम्ही ते सुद्धा अपलोड करू शकता. 24-25 असेल ते सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर डोमेसाईल 2018 पूर्वी ज्यांनी जे डोमेसाईल अपलोड केलेले आहेत, ते त्यांचे व्हेरिफाय होणार नाही. कारण की त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सर्व सांगितलेले की डोमेसाईल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे 2018 नंतर आणि बारकोडवालंच असावं. जसं तुम्ही बारकोडवालं तिथे डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करता, तसंच तुमचा जो एक्नॉलेजमेंट नंबर असतो, तो त्यांचा कॅप्चर केला जातो. त्यांच्या जे जे सर्व्हर असेल, जे त्यांचं पोर्टल असेल, त्याच्यावरून तो कॅप्चर होतो आणि त्यानंतर तो व्हेरिफाय होत असतो. आता याच्यावरती एकच उपाय आहे. आता तुम्हाला मी एक सांगतो, त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरला बघा बाजूला लावलेला आहे हेल्पलाईन नंबर. या हेल्पलाईनला जर तुम्ही फोन केला, तर तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. सांगू शकता त्यांना, की "सर आम्ही अपलोड केलेले आहेत. जवळपास 5 ते 6 दिवस झाले, 10 दिवस झाले, पण आमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला नाहीये, तो अपलोड होत नाहीये." तर बघा त्यांचा राइट साइडला त्यांचे ते 2 हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहे. तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरला फोन करून सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगू शकता. त्यानंतर त्यांचं जे पी-डी-एफ आलेलं आहे, त्या पी-डी-एफमध्ये जे
57 नंबरचं जे पेज आहे सर्वात शेवटचं, त्यांनी इथंच क्लिअर कटमध्ये सांगितलेलं आहे, की या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कोणताही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार केल्यास त्याला कोकण मंडळ म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल, व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे आर्थिक फसवणूक करत असेल तर या बाबी करताना आढळल्यास म्हाडाचे मुख्य दक्षता अधिकारी व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण तसेच उपमुख्य अधिकारी पणन कोकण मंडळ यांच्या कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्यासोबत जर ही घटना घडली नाही, पण तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येतात, तर तुम्ही हा त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे, त्यांचा जो हेल्पलाईन नंबर पण देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल, तर त्यांची सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने ती पण माहिती देणार आहे. परत जे म्हाडाचे जे अध्यक्ष आहेत, जे व्हाईस प्रेसिडेंट संजयजी जयस्वाल सर आय-ए-एस ऑफिसर आहेत, व्हाईस प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तुम्ही यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. तुम्ही त्यांच्यापुढे तुमचे जे प्रश्न आहेत ते सांगू शकता, की सर आम्हाला लॉटरीमध्ये सहभाग घ्यायचा आहे. पण आम्ही जे म्हाडाचं पोर्टल आहे त्या पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. पण आमचे 2 डॉक्युमेंटपैकी 1 डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. म्हणजे जे येलो कलरमध्ये येते ते ग्रीनमध्ये झालेलं आहे. काहींचं डोमेसाइल सर्टिफिकेट व्हेरिफाय झालेलं आहे, काहींचं इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय झालेलं आहे. 2 पैकी दोन्ही व्हेरिफाय झालेले आहे, काहींचे 2 पैकी एकच व्हेरिफाय झालेलं आहे. तर आम्हाला हे आता तुम्ही यांना मुदतवाढ वाढवून द्या. जशी जशी तुमच्या परीने मुदतवाढ वाढवून मिळेल तेवढ्या जर आमचे व्हेरिफाय झाले असेल तर चांगलं असेल. आम्ही पण जे सोशल मीडियाद्वारे आम्ही पण एक आव्हान करतो. जे म्हाडा मंडळ आहेत, की खूप साऱ्या जे आमच्या कमेंटला आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्या कमेंटद्वारे जे लोकं कमेंट करतात, की ज्यांना काय प्रॉब्लेम आलेला आहे. जर आमच्या परीने जर असं जर काही सहकार्य होत असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहे. पण यांच्यात जे जे डॉक्युमेंट अपलोड होत नाही त्यांच्यासाठी कमीत कमी यांना हा वाढीव तुम्ही वेळ द्या. असं आमचं एक आमच्या परीने सुद्धा आम्ही म्हाडाला सजेस्ट करत आहे. म्हणजे आम्ही सांगत आहे. तर तुम्हाला मी एक साइडला लावलेले आहेत जे जो त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे. तुम्ही हेल्पलाईन नंबरला सुद्धा त्यांच्याशी फोन करू शकता आणि त्यांचं जे पेज आलेलं आहे 57 पेजेचं जे पी-डी-एफ आलेलं आहे, ते पण आपण साइडला लावलेले आहेत. याच्यामध्ये त्यांचा जो ऑफिसचा ॲड्रेस आहे, उपमुख्य अधिकारी पणन कोकण मंडळ खोली क्रमांक 255 पहिला मजला जे कलानगर वांद्रेला आहे, तिथे सुद्धा तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यांच्यापुढे सांगू शकता. वेळ खूप कमी आहे, 2च दिवस आहे. तुम्ही तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही सुट्टी काढून जा. म्हणजे तुम्हाला जर या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांचं मुख्य दक्षता अधिकारी जे आहेत ते पण त्यांचं ऑफिस तिथेच आहे. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम तुम्ही त्यांच्यापर्यंत सांगू शकता. तर असं हे तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटून व्हिडिओ तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.